चला तर आज आपण बनवणार आहे वांग्याचं भरीत। सगळ्यात पहिल्यांदा एक वांग घ्यायचे, त्याला छान तेल लावून घ्यायचे आणि लो फ्लेमवर त्याला भाजायला ठेवायचं। एक कढई घ्यायची, कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल टाकल्यानंतर तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार मिरच्या टाकायच्यात आणि त्याच्यानंतर भरपूर सारा लसूण टाकायचं। हे छान परतवून घ्यायचे आणि ते थोडासा रंग बदलला की ते काढून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत थोडेसे शेंगदाणे ही छान परतवून घ्यायचेत, म्हणजे थोडासा रंग बदलेपर्यंत। नंतर हा जो मिरची आहे आणि लसूण आहे, हा जो ठेचा आहे छान वाटून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये आणि आपण चेक करायचे मध्ये मध्ये वांग शिजलंय की नाही, ते छान पाहायचंय खराब वगैरे आहे की नाही। ते चेक केल्यानंतर आपण त्याची आता फायनल फोडणी करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये थोडंसं तेल, जिरी, मोहरी, जो वाटलेला ठेचा आहे तो छान परतवून घेणार आहे थोडासा रंग बदलेपर्यंत। त्याच्यानंतर आपण टाकणार आहे ते वांगही छान परतवून घेणार आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे चवीनुसार मीठ। हेही छान परतवून घ्यायचे एकदा। एकदम साधी, सोपी आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आहे। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत शेंगदाणे। हे छान परतवून घ्यायचेत। शेंगदाण्याने एकदम असं मध्ये मध्ये लागलं ना, शेंगदाणे खूप चांगली चव येते। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीरही छान परतवून घ्यायची आणि फायनल आपली वांग्याचं भरीत तयार आहे। तर भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता याला। जर तोंडाला चव वगैरे नसेल तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता आणि मला कमेंट करून सांगू शकता कशी झाली रेसिपी। थँक्यू।